मैं भूली घर जानी बाट गोरस बेचनी आए हाट कान्हारे मन मोहन लाल सबही विसरू देखे गोपाल कहाँ पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा कान्हारे मन मोहन लाल सबही विसरू देखे गोपाल हूँ तो थकित भई रे तुका हूँ तो थकित भई रे तुका भागा रे सब मन का धोखा कान्हारे मन मोहन लाल सबही विसरू देखे गोपाल यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं भज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वत जनमानस स्मरण सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकार पुण्यवासी ज्ञानेश प्रिय तुकोबारा गोकुळामध्ये एका गवळणीची भगवत दर्शनांतर झालेली अवस्था त्या अवस्थेचा वर्णन करतात। आज काल्याचा प्रसंग आहे आणि फार दिवसांना असा योग येत असतो की माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार जसं बुधवारी पंढरपूरची आषाढी आल्यानंतर गुरुवारी माऊलीचा समाधी सोहळा आल्यानंतर बुधवारी कृष्ण जन्म आल्यानंतर काही गोष्टीला तिथीमितीचं बंधन जरी नसलं तरी त्या त्या गोष्टी त्या त्या दिवसावर आल्यावर बऱ्या वाटतात। सोमवारी शिवरात्र आल्यावर जरा बरं वाटतं। हा बघा, कारण का शिव उपासनेचा तो दिवस असल्यामुळं त्या दिवशी विशेषतनानं आठवण त्या त्या भगवंताची त्या त्या दिवशी आठवण येतेच। तसं आज काल्याचा प्रसंग म्हटल्यानंतर कृष्णाची आठवण येणं आवश्यक आहे। भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा मागोवा घेत असताना चरित्र चिंतन करत असताना भगवंताचे अनंत स्वरूपाचे चिंतन अवतारच त्याचे भरपूर आहे। ज्ञानोबारायाच्या भाषेतून सांगायचं तर अनंत रूपे अनंत वेशे अनंत रूपानं अनंत वेशानं अनंत म्हणती माझी स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून त्याला जे श्री अनंत म्हणतात त्याच्यातलं अनंतत्व एवढं सखोल आहे की त्याचा कशाच अंत लागत नाही। ना नामाचा अंत लागत नाही, ना रूपाचा अंत लागत नाही, ना चरित्राचा, ना पराक्रमाचा, ना शक्तीचा, ना ज्ञानाचा, ना वैराग्याचा, कशाचाच अंत लागत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात। कृष्ण हे नाव ठेवत असताना गर्ग मुनीनं ज्यावेळेस भगवंताचं ते अलौकिक रूप पाहिलं आणि नंद बाबाला यशोदेला सांगितलं याचं नाव कृष्ण ठेवा। काळा आहे म्हणून एक कृष्ण हे एक कृष्ण एका नामाचे 6 अर्थ आहेत। विठ्ठला सर्वसाधारण शब्दशः अर्थ आहे कृष्ण म्हणजे काय। दुसरा अर्थ आहे कर्षयन्ति कृष्ण आकर्षण करतो। प्रेमाच्या माणसाला आकर्षण करील नवल नाही, वैर्याला सुद्धा आकर्षण करतो। डोळ्यानं त्याचं रूप बघितलं, त्याला बघितलं की तो मनुष्य कोणीही असो काय ताकद आहे त्याच्या स्वरूपामध्ये कोण असतो, त्याच्या डोळ्यामध्ये काय ताकद आहे। मी म्हणतो म्हणून नाही, संत महात्मे सांगतात पाहिलिया वेधला
पाहिलं नाही, डोळ्यात रूप पाहिलं. रूप पाहता लोचनी. लोचन या शब्दाची सप्तमी विभक्ती आहे गुरुजी इथं बसलेले शिकवणारे. आणि सप्तमी विभक्तीचे प्रत्येक आतमध्ये माझारी भीतरी ठाई ठाई म्हणजे डोळ्यात. का? डोळे हे प्रत्यक्ष दर्शनाचं प्रमाण करण आहे. डोळ्याशिवाय प्रत्यक्ष दर्शन होऊ शकत नाही. आणि भगवत दर्शन हे नेहमी ज्ञानानं होतं. म्हणून आम्हाला तो का दिसत नाही? ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञान दोन प्रकारचं म्हणून डोळे. आता पुष्कळ जण लोकांना म्हणतात बाबा हात धरू का? अरे बाबाला बाहेरचे डोळे नाही पण मधले डोळे चांगले आहेत ना. आपले बाहेरचे चांगले असून काय उपयोग आहे? मधले गेलेले. म्हणून म्हटलंय जागे बाहेर आत निघेले. बाहेरच्या डोळ्याला किंमत नाही. बाहेरच्या डोळ्यानं फक्त माईक वस्तू दिसतात. म्हणून शब्द आहे जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगज. देखणे म्हणजे पाहणं. देखणे म्हणजे सौंदर्य नाही. देखणे म्हणजे सुंदरता नाही. देखणे पण नाही. किंवा रामचंद्र देखणे म्हणजे भारूड करणारे ते त्यांचं नाव नाही, आडनाव. जे जे आपण डोळ्यानं पाहू ते स्वप्नातलं मृगजळ आहे. मग कोणत्या डोळ्यानं पाहायचं? ज्ञानदृष्टीनं. आणि त्या ज्ञानदृष्टीनं ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना भगवत दर्शनाचा आनंद मिळाला. अशा आनंद मिळवणाऱ्या भगवंताच्या स्वरूपामध्ये जे सामर्थ्य आहे त्याला कळशंती ती कृष्ण हा म्हणतात. म्हणून आकर्षण करतो. तिसरा महत्वाचा मुद्दा काळा रंग. काळा रंगाची गुणवत्ता आहे. काळा रंग फार लवकर तेज आकर्षण करतो. उन्हामध्ये जर तुम्ही बसलात उष्णतेला लवकर आकर्षण करणारा काळा रंग आहे. पांढऱ्या रंगामध्ये प्रतिकार होतो. पांढऱ्या रंगामध्ये ऊन येतं पण तितकं लागत नाही जितकं काळ्या रंगामध्ये ऊन लागतो. काळं वस्त्र तुम्ही पांघरून उन्हात बसा आणि पांढरं वस्त्र पांघरून उन्हात बसा. पांढऱ्या रंगाच्या वस्त्र पांघरणाला उष्णता कमी वाटते, काळ्या रंगाच्याला जास्त वाटते. आणि सूर्याचं तेज म्हणजे ज्ञान आहे. सूर्य पहिल्या प्रथम जगामध्ये ज्ञान जर कोणाला दिलं असेल इमं विवस्वते योग प्रोक्तवान मव्य विवस्वान मनवे प्रामनुविक्ष्वा कवे परवे एवं परंपरा प्राप्त. सगळ्यात अगोदर ज्ञान ते सूर्याला दिलेले. म्हणून सूर्य ही ज्ञानाची देवता आहे. ते ज्ञान आकर्षण करण्याची ताकद काळ्या रंगामध्ये, ज्ञान ग्रहण करण्याची. आणखी एक महत्वाचा मुद्दा, सगळ्या रंगाच्या रंगछटा एकत्र झाल्यानंतर जो रंग होतो तो काळा. आणि सगळ्या रंगाच्या छटा निघून गेल्यानंतर जो शिल्लक राहतो तो पांढरा. बरं कोणाला घोटाळा असा आहे, हे वारकरी लोक मोठी गंमत करतात. साधू संत महाराज आहे रंगानं काळा, आहे रंगानं निळा आणि त्याला पांडुरंग म्हणतात. पांडू म्हणजे पांढऱ्या रंगाचा. मग तुम्ही सगळेच पंढरपूरला जातात. पंढरपूरचा पांडुरंग काळा आहे का निळा आहे का पांढरा आहे? पंढरपुरीचा निळा. निळा हे ज्ञानाचं लक्षण आहे. ठाईचाची काळा अनादि बहु काळा मनोनी वेदा चाळा लावी लागे माय. आणि नाव त्याचं पांडुरंग. पांडुरंग कांती दिव्य तेज पांढरा असताना त्याला पांडुरंग का म्हणायचे? ही तर कमाल आहे. कृष्ण असताना तो काळा आहे पण विटे राहिल्यावर मग पांडुरंग आहे. कृष्ण असताना तो काळा आहे पण विटेवर उभा राहिला, रंग जरी काळा असला तर तो पांडुरंग आहे. गडबड गोंधळ काही करत नाही. काळ्या रंगाच्या माणसाचा अंत लागत नाही. गोऱ्या रंगाचे माणसं मोकळ्या मनाचे, त्याला काय म्हणतात मग प्रगट होई बोले मोकळं मोकळं. काळ्या म्हणून माणसं नाही, गवळणी कृष्णाला म्हणत होत्या भुंग्यावर घालून उद्धवाला, तुझ्यासारखाच आतून बाहेरून काळा आहे, नीळ लागू देत नाही कोणाला.
याच्या करता मी सांगत असतो. त्या कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन केल्याशिवाय कोणत्याही पारमार्थिक साधनाची सांगता होत नाही. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्र. दुसरा महत्वाचा मुद्दा, काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र, कारण कृष्णाचं चरित्र का वर्णन करायचं याचं जर कारण तुम्हाला कळालं तर तुम्ही निश्चितच शंका घेणार नाही. कारण कोणत्याही साधनानंतर फल असतं. साधन केलं की साध्य प्राप्त झालं पाहिजे, आणि ते साध्य सगळ्या जगाचं कोणतं आहे? सगळ्या जगाने ज्या साध्याकरता धडपड केली ते साध्य सगळ्या जगाचं आहे समाधान. सगळ्यांनी करून बघितलं. धनानं समाधान मिळतं का? ज्ञानानं समाधान मिळतं का? भोगानं समाधान मिळतं का? लेकरा बाळानं समाधान मिळतं का? आणि मग एकेकाचे उदाहरण येतात. रावण का ऐश्वर्य कोणाचंच नाही महाराज. आपण 10-5 तोळे अंगावर दागिने घालू शकतो, पण रावणाला ज्या बायका होत्या त्या सांगितल्यावर महाराजांना सुद्धा आश्चर्य वाटलं. आम्ही दोघं एकत्र बसल्यानंतर, गुरुजी एकत्र बसल्यानंतर मी म्हणलं, मीही भागवत कथा सांगतो. सध्या भागवत कथा इगतपुरीला शतकोत्तर तपपूर्ती आहे. म्हणजे 100 वर्ष होऊन वर हे 12वं वर्ष आहे सत्याला इगतपुरीच्या जोग महाराजांच्या मठातलं, आणि तिथं भागवत आहे. मी गुले महाराजांना, माधव बाबांना सांगितलं, तुम्ही जरी भागवत ठरलं तरी एक दिवस मला बदल करावा लागेल, कारण दररोज त्या ठिकाणी 9 ते 12:30 भागवत आहे सकाळचं. पण माघ शुद्ध दशमीच्या दिवशी दुपारचे कार्यक्रम सकाळी घ्या, सकाळचे कार्यक्रम दुपारी घ्या. अल्टरनेट करा, बदल करा, शिफ्ट बदला. ते म्हणले का? माझं सिन्नरला काल्याचं कीर्तन असतं. ते म्हणले एवढ्या वर्षी दुसऱ्याला, एवढ्याच वर्षी नाही तर मी मरेपर्यंत. आता बाबांना सांगितलं, हे बाबा म्हणले मी मरेपर्यंत. नाही नाही, तुम्ही राहा बाबा, मला लवकर जायची गडबड झाली. काही लोक म्हणले बाबा का मला वाटायले, आता एवढे सोन्यासारखे माणसं असून टाळ्या वाजून भजन करत नाही तर मग मराव नाही तर काय महाराज लोकांना. मी कालच सांगितलं, मुलगी नांदायला गेली, 2 वर्ष आली नाही, कोणता सण नाही, कोणता सुख दुःख नाही, कशातच आली नाही. आल्याबरोबर 2 वर्षानंतर सगळी माणसं जवळ बसली, आई बसली, आजी बसली, मामी बसली, काकी बसली, आत्या बसली, चुलती बसली, शेजारच्या पाजारच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आल्या, बोलू लागल्या, 2 वर्ष बेबी कुठे गेलतीस, आलीच नाहीस, आमची आठवण येत नाही का, तुला माहेरला येऊ वाटलं नाही का, तिथं कसं चाललंय तुझं नांदणं. आणि तिनं सांगायला सुरुवात केली, काय सांगू, सासरा माझा इतका लाड करतो, मुलगी लाडातली आहे, पहाटे उठवू नका हिवाळ्याचं, मुलीला उन्हात पाठवू नका, सासू म्हणते तिला भांडे घासू देऊ नका, गोरे पान हात आहेत खराब होतील, तिला उन्हात जाऊ देऊ नका, घरात धुरामध्ये काम करू देऊ नका, तिचे डोळे खराब होतील. चांगला पदार्थ केल्याबरोबर सुनबाई हे 2 घास खाऊन बघ बरं बेटा कसं लागतं तुला. ननंद म्हणते, वहिनी तुमची वेणी फडी मी करू का, तुम्हाला नाहू घालू का, हा दागिना तुम्हाला कसा दिसतो, ह्या साडीची घडी मोडा बरं, इतकी लाड करते, दीर बाहेर तर इतकं. वहिनी तुम्हाला काय आवडतं सांगा, तुम्ही आम्हाला काम सांगत जा, सेवा सांगत जा. शेजारचे पाजारचे वगैरे सगळे इतके लाड करतात, भाऊभाऊकीचे इतके लाड करतात. हे सगळं ऐकल्यावर सगळ्या खुश झाल्या. पण ती म्हातारी होती ना आजी, ती नाही खुश झाली. तिच्या चेहऱ्यावरच चिंता तशीच. सगळ्या खुश, बरं झालं आहे तुझं चांगलं चाललंय सगळं. पण ती म्हातारी म्हणली, अगं बेबी सगळ्याच सांगते, सासूच सासऱ्याच दीर भाया ननंद गल्लीतले शेजारी भाऊकीचे सगळ्याच सांगते, पण नवऱ्याच. तिनं सांगितलं, आजी काय की कोणा स्टॉप नवरा माझं तोंडच बघत नाही. कारण तू मायबाप सोडले ते नवऱ्याच्या शब्दावर, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या, हे सासू सासऱ्यानं दिलेलं वचन नाही, दीर भायानं दिलेलं वचन नाही, ननंदेनं शेजार पाजाऱ्यानं दिलेलं वचन नाही, ते वचन दिले नवऱ्यानं. म्हणून मायबाप सोडले. सांडोणी पुढे दोन्ही पुढे असे अनुसरी कामिनी. आणि तो जर तुझं तोंड बघत नसल तर जिंदगी खलास.
असून आणि कीर्तना करता आलेले असून दुसरं काही काम आहे बाबा मलाही माहित नाही बरं का, सांगा. कीर्तना करताच आलात ना, मग कीर्तना करता येऊन ज्ञानोपारायाची भाषा आहे. जेथे कीर्तन हे नामघोष, तुकोपाराया सांगतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकट प्रबंध. तुकोपारायानं कीर्तन म्हणजे नामस्मरण, ज्ञानोपारायण कीर्तन म्हणजे नामस्मरण, सततं कीर्तयंतो हे सांगितले. मग एवढ्या माणसानं मनाभावातून अगोदरच टाळकरी कमी, तुकोबारायला 14 मिळाले होते, मला एखादा जास्त आहे. पण 2-4 जर सोडले तर बाकी सगळे फ्यूज गेलेले बल्ब आहे. जोरात टाळे वाजवत नाही तर जोरात म्हणतही नाही. बघायचे का विठ्ठला याच्या अगोदर असे वाजले देवी म्हणल्यावर तो कोणताही खेळ चालतो. पण इतके हुशार काही काही बैल असतात, ते मालक ते आरी येतो खेळ असते ना खेळा, आणि त्या मालकाला असं वाटतं की त्या भीतीनं तरी बैलानं, म्हणून मास्टर लोक छडे हातात घेतात, मारू की न मारू पण छडे हातात, समोरच्याला भीती वाटावं म्हणून. तसं ते टोकाला आरी खिळा असलेला ते बैलाला इतकं धाक दे, पण त्यालाही माहित असते 50,000चा बैल, त्याला जर टोचलं जखम झाली तर पंचायतच आहे ना, म्हणून तेही भेडविल्यासारखं करतंय. बैल मला मालक जर भेडविल्यासारखं करतंय, आपणही भेड्यासारखं करा. खरं खरं द्यायचं, ते खरं धाक लावित नाही, आपणही खरं द्यायचं नाही. ते ध्येय की म्हणल्यावर ते तितकाच उभा. तसं माणसं मोठं महाराजाने म्हणलं टाळी की तेवढ्या पुढचं 2-3 टाळ्या. असे किती महाराज आले, किती गेले. दांडेकर मामापासून आम्ही कार्यक्रम ऐकायलो, हे काल परवा चालेल. पण बाबा गेल्या वर्षीच्या कीर्तनकार केशव मध्ये या वर्षीच्या कीर्तनकार केशव मध्ये थोडा फरक आलाय बरं का. काही लोक म्हणतील काय फरक आला, पैसे मागते तो काय, काही नाही महाराज, दुसरं काही नाही. ज्या परंपरेमध्ये मी शिकलो, आम्ही वारकरी सगळे शिकलो आळंदीला ज्या संस्थेमध्ये, त्या संस्थेमधलं अध्यक्षपद यावर्षी माझ्याकडे आलं. तुम्ही म्हणून तर आपल्या दोघांचं जमतंय ना, अध्यक्षाचं जमतंय, दोघांना मिळून खायचं असतंय. नाही आपण नाही, आपण सगळ्याला वाटून उरलेले खाऊच ना. काहीतरी गुरूंची सेवा केल्याचं मी नेहमी सांगत असतो. आमचे महाराज नेहमी ऐकतात. मामासाहेब दांडेकरांचं शेवटच्या काळामध्ये कपडे धुण्याचं काम माझ्याकडे होतं, आणि त्याचं पुण्य म्हणून कीर्तनकार म्हणून भागवतकार म्हणून लाडकाही झालो, आणि सगळ्या संस्थेमध्ये एवढे मोठे गाजलेले असताना केशवचा नंबर लागला. देवेगौडा सारखा याची देवेगौडा आमदारकीला पडला, पण ज्यावेळेस सगळ्यांनी मिळून सरकार बनवायचं ठरवलं तर म्हणजे नंबर लागला देवेगौडाचा, तसा माझा नंबर लागला. भाग्य. आणि म्हणून काही गोष्टी स्पष्ट करायच्यात आपल्याला. धनसंपत्तीचा आणि भोग भोगण्याचा जर विचार केला तर रावणासारखं ऐश्वर्य कोणाचंच नाही. आपल्या अंगावर घरामध्ये सोनं असेल, पण रावणाचे घर सोन्याचे होते. आणि ते मी सांगतो ते तुकोबाराय सांगतात, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घर त्याचे सोन्याचे होते. आणि त्याच्यामध्ये राहणाऱ्या ज्या रावणाच्या बायका होत्या त्या किसन महाराज 80,000 होत्या. 80,000. मी आमच्या रामभाऊला म्हणलं काय मजा
सांगू नका. मी जरी महाराज असलो, मी कथा जरी सांगत असलो, मलाही खरं वाटत नाही. 80,000 बायका आणि त्याच्या ओळखी कशा ठेवीत असत आणि कसे नाव लक्षात राहत असतील आणि कसं ते म्हणले मला एक मिळाली तर गरगरा फिरवायली. किती परेशान. सत्ता संपूर्ण नारळ प्रसादन पाकिट घेऊन घरी गेल्याबरोबर आला सत्ता. राहायचंय 4 दिवस का उधळायचे आणि कोणत्या गावाला हे शब्द येतात. मी म्हणलं माझं सांगू का, तुम्हाला एक तरी मिळाली, मला एकही मिळाली नाही. मग मला कसं खरं वाटलं त्याला 80,000 होत्या. तरी त्या रावणाला समाधान नाही. ज्ञानामुळे समाधान मिळत असेल तर व्यासायिक ज्ञान जगात नाही. ज्ञानोबा आहेत, ज्ञानियांचे राजे वर्णन करतात. व्यासोच्छिष्ट जगत आहे, सगळ्या जगातलं ज्ञान व्यासानं उष्ट करून टाकलेले. तुम्हाला आज संगणक वाटतं ना गुरुजी? सर, हे व्यासांनी हजारो वर्षापूर्वी अगोदर सत्य संगणकाचा विचार केलेला आहे. उत्कृष्ट ज्ञाता होता भगवान कृष्ण त्या संगणकाचा. म्हणून सगळ्याचे सगळ्या प्लाप्या कृष्णाजवळ होत्या. बरोबर प्रत्येकाचं माहित होतं. त्या व्यासांना समाधान नाही. ते व्यास आपल्या आश्रमामध्ये सचिंत आहे आणि अचानक कानावर शब्द आले, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण दोघांची भेट झाल्यानंतर नारदानं चेहऱ्याकडे बघितलं. नारदाचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत आणि व्यासांचा चेहरा सचिंत खिन्न उदास. कारण अंतःकरणाच्या सुखदुःखाची भावना प्रगट होते, आत होते तैसे म्हटलेवरी चेहरा हा अंतःकरणाचा अर्थ आहे. नारद ऋषीने विचारलं, का हो व्यास म्हणजे ज्ञानोबा आहे, तुमचं वर्णन करता पण तुम्ही खिन्न का, उदास का? पुष्कळ जणांना असा गैरसमज वाटेल की एवढं ज्ञान असून सुद्धा व्यास दुःखी होते, ज्ञान किमतीचं नाही. पण नाही, व्यासांना दुःख वेगळंच होते. व्यास म्हणतात, ऊर्ध्व बाहु विरोधेश न कश्चित् शृणोति माम. संपूर्ण जगाला ओरडून सांगतोय, धर्म अधिष्ठान आहे, धर्मावर अर्थ, धर्मावर काम, धर्मावर मोक्ष मिळवा. पण माझं कोणी ऐकतच नाही. न कश्चित् शृणोति माम, माझं कोणी ऐकायला तयार नाही, म्हणून दुःखी आहे. म्हणले तुम्ही जे सगळं सांगितलंय ते ज्ञान प्रधान आहे आणि निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन आहे. ते वृक्ष आणि कळण्याकरता दुर्बोध असल्यामुळं, गहन असल्यामुळं, अवघड असल्यामुळं माणसाला समजत नाही. समजण्यासारखं तुम्ही सगुण साकार परमात्म्याच्या अवताराचे वर्णन करा. बघा, लोक सांगतील तर तुम्ही सांगता तसं लोक ऐकतील. नारदावर विश्वास ठेवून व्यासांनी भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन भक्तिप्रधान माध्यमातून करायला सुरुवात केली आणि एकंदर भगवंताच्या 24 अवताराचं वर्णन केलं. गर्गसंहितेमध्ये ते अवताराचे 6 प्रकार काढले. अंश अवतार, अंशांश अवतार, आदेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार. या 6 कॅटेगरीत मध्ये जर चौकशी केली ना, व्याख्या लक्षण जर बसवलं तर सुबोधिनी ग्रंथकर्ते वल्लभाचार्य यांनी 2 अवतार मानलेच नाहीत देवाचे. आहेत देवाचे, पण अवताराच्या कसोटीत ते जमले नाही. हंस अवतार आणि हयग्रीव अवतार. हंस आणि हयग्रीव हे 2 अवतार मानले नाही. हंस अवतार ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश करण्याकरता आणि हयग्रीव म्हणजे अश्वशिरा विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान जगाला सांगण्याकरता समजलं. राहिले 22. त्या 22 मधून
बौद्धांनी कलंक केली. त्या दशावतारामध्ये 2च अवतार सर्वश्रेष्ठ ठरवले आणि ते मी सांगतो म्हणून नाही, तुकोबाराय सांगतात. पूर्णावतार राम, दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार राम कृष्ण. मग काल्याच्या कीर्तनामध्ये रामाचं का वर्णन करायचं नाही? राम कर्म प्रधान, कृष्ण ज्ञान प्रधान. कर्माच्या फलाचा अंतर्भाव ज्ञानात झाल्याशिवाय ते सात्विक सुख समाधान फल देत नाही. सर्वम अखिलम कर्मम पार्थ ज्ञानीपरी समाप्यते, त्याचा अंतर्भाव तिथं झाला पाहिजे. म्हणून राम अवतार कर्मप्रधान, बोलीला वाल्मिक तैसेची करी. कृष्ण अवतार आवडे ते करीशी देवा, कवण करी तुझा येवा. यम नियम पाप पुण्य अम्माशिना पण गलतीची करीशी. कशामुळं? धरोनी व्रत नियमाचा विटन अवतार धरला अतिश्रेष्ठ. पूर्ण ब्रह्म करावया प्रगट, पूर्ण परब्रह्म अवतीर्ण होण्याकरता. म्हणून कृष्ण परमात्म्याने हे सगळे बंधन जे होते, व्रत होते, सगळे झुंगारून दिले. माझ्या भक्ताची मनोकामना मी पूर्ण करू शकत नाही, माझं चिंतन करणाऱ्याला मी समाधान देऊ शकत नाही, तर देव असून काय उपयोग आहे? म्हणून परमात्म्याने ही सगळे बंधन गुंडाळून बाजूला ठेवले आणि आपल्या भक्ताला समाधान देण्याकरता घेतलेला अवतार म्हणजे कृष्ण अवतार. म्हणून व्यासांनी ते चरित्र वर्णन केलं हरिवंश पुराणामध्ये, आणि व्यासांना समाधान मिळालं हा अनुभव असल्यामुळं तुकोबाराय सांगतात, तुम्हाला समाधान पाहिजे का? हे करा. सदा नाम कृष्णाचं. कारण प्रमाणच असं
म्हणून परमात्म्याने सांगितलं नामदेवा, कृष्णचरित्र हे रूपच आहे. कृष्णचरित्र हे रूपच आहे. यातल्या गवळणी म्हणजे हाडा मांसाच्या स्त्रिया नाही. नामदेव काय म्हणजे कोण होत्या त्या स्त्रिया? गोपिकांच्या शेवटची भाषा एकच आहे. आपुले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ एक लाभी दुःख एकटाच आहे मी. मग कोण आहे तुमचं? देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. आपण कधीतरी देवाला माझं म्हटलंय का? साधी गोष्ट, ज्याला माझं म्हणतो, ममत्व ज्याच्यावर आहे, त्याच्या सुखाचा, समाधानाचा, चांगल्याचा विचार करतात ना. देव माझा म्हटल्यावर देवाच्या चांगल्याचा विचार करतो का? जावाई माझा म्हटल्याबरोबर जावायला काय आवडतं, जावायचा थाट किती. महाराज माझा म्हणल्याबरोबर बाबा एवढी गडबड असून सुद्धा भेटण्याकरता आले. लगेच सांगितलं बाबाला जे आवडतं, महाराजाला जे आवडतं ते करा, दूध करा, जास्त साखर टाका, जास्त मसाला तिखट करू नका, भात असा करा, मेनासारखा गुटू 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 गिळता आला पाहिजे. चावायची गरज नको. बाबांनाच म्हणून दाखवली तिथं. वर तांदळवाडीमध्ये चिखली, खाली जळगाव नको म्हणते. बाबा तुम्हीच म्हणलात ना, मी तर नाही म्हणलो ना. मी जर म्हणलो तर ह्या बाया जीवांशी मारतील मला. स्वतःला तर काही येत नाही, दुसऱ्याची टिंगल करायला निघाला. अशा उखळी करण जागा मोकळी कर. पण कशामुळे? माझी पण असल्यामुळं आवड आहे. आजी माझच नाही त्याच्याबद्दल काही वाटतं का? रस्त्यात एखादा माणूस मरून पडला, आपला काही संबंध नाही, आपण त्याला बघून रडतो का? तुम्हाला पेपर मध्ये सांगितलं आता धडक झाली, मोटरसायकल 3 होते, जीप मध्ये 17 होते, दोघांची धडक झाली, पुढं दोन्ही गाड्या खाली पडल्या, एकही वाचलं नाही, चिंध्या चिंध्या झाल्या, टरबुजाचे तुकडे पडावे तसं ते मांसाचे तुकडे पडले, मरून गेले. इथल्या सगळ्या जमलेल्या लोकांना 20 माणसं मेल्याची घटना सांगितली. 3 मोटरसायकलीवरचे आणि 17 जीप मधले. एवढी घटना सांगितल्यावर सांगितलं रडा. 20 माणसं मेले, रडा. रडणं तर लांब राहिलं. एखादं म्हातार म्हणतंय, महाराज याची पोहाले असे माजलेले मेंढर कोंबल्यासारखे कोंबीत राहते, बसवी देत बळत, बसवी देत बळत, सरका पलीकड पैशाची हाव लागलेली, भर लोंबकाळ देत वर बसवी देत, बोनट वर बसवी देत, इकडून लोंबकाळ तिकडून लोंबकाळ. काय आणि या फटफटीवाल्याला तर काय धुंदी, काय मस्ती आली कोणास ठाऊक. माणसं कळत नाही, तिघं बसते मरू दे मरू दे. अशा मेले पाहिजे म्हणजे ह्यांच्या डोके ठिकाण्यावर येते. बाबा तुमचा मुलगा कुठे असतोय? संगमनेरला देवच्या घरी. मला तेच फटफट येऊ लागला, तेच मेला. आता करडला बाबा. माझं हे माझे पण सुख आणि दुःख देणार माझे पण आहे. हे माझं जे आहे ते सुख दुःख देतं. मग देव आपल्याला माझं वाटत नाही, म्हणून देवाला आपण ज्या वस्तू अर्पण करतो, घरी जर मुलाला जावयाला खाण्याकरता आणण्यात 120 रुपये किमतीच्या खारका, 1 नंबरची खार देवाला पूजेला आणायच्या सत्यनारायणाच्या 1.5 रुपये म्हणजे 8 खारका. 5 पानावर 5, 1 गणपतीला, 1 मारुतीला, 1 त्या ऋषीला, सप्त ऋषीला, नवग्रह. अरे वा. त्या खारका बामणाला नेता येऊ नये, गुरुवाला खाता येऊ नये, आणि कोणाला पाहता येऊ नये. आड्या असलेल्या संजीवनी खारीक म्हणायचं. सुकलेले पान, फाटक्या नोटा, न चालणारे पैसे, बिनकामाचं हडकून, कुचकी सुपारी, खऊच बदाम, बिनवासाची उदबत्ती, नासके नारळ आणि बिघडलेले माणसं, हे सगळं देवा. जास्त
आणि चांगलं नारळ निघालं की असं नकानं टवका काढते. सगळं चांगलं झालं. जास्त काय सांगावं बाबा, अध्यक्ष झाल्यापासून मला फोन येतात, दादा उखळेकर महाराज का? मी हो. आनंदीला कधी जाणार आहे? मी का आमचं पोरग तिथं ठेवायचे आणि तुमच्यासारखंच कीर्तन का? नो अपॉइंटमेंट लेटर, नो इंटरव्ह्यू, नो सर्टिफिकेट, डायरेक्ट इन्कम. पैसा हे कीर्तन नाही म्हणून त्याला पाठवायचं म्हणतो. मी शिक्षण काय झालं? काय शिक्षण महाराज? मारून मारून परीक्षण झालं, मास्तरला दगड मारू लागलं, 34 सुद्धा पास झालं नाही. घरी काही कामाला लावतो, बापावर चाकू घेऊन येते. मी त्याच्या पाठीवरच काय करते? मॅट्रिक मध्ये पहिल्या नंबर मध्ये निघालंय आणि कॉलेज मध्ये जात आहे, आता डॉक्टर होणार आहे, ते मेडिकलला नंबर लागला असं. मग त्याला पाठवा ना आळंदीला, ते आमच्या कामाचं आहे, म्हणजे तुमच्या संसाराच्या कामाचं नाही. त्याला कुठं इकडं. अरे वा. म्हणून कशा करता सांगतो, हे माझे पण. तुम्ही देवाला माझं म्हणत नाही, तुम्ही शरीराला माझं म्हणता. आणि असं मी आणि माझं म्हणणारे कोण, मी म्हणणारे कोण, या गवळणी कोण होत्या? कोण लेक होती, कोण सून होती, कोण स्वतंत्र सासू होती, त्याचं वर्णन आलेलं. जिला कर्माचं पूर्णतः बंधन आहे, जिचं मी आणि माझं दोन्हीही गेलं नाही, तिला म्हणाव सून. कर्मकांडामध्ये परमार्थाला लागल्यावर पहिला कर्माचा अधिकार आहे. कर्मण्येवाधिकार असते, म्हणून कर्म, उपासना आणि ज्ञान. कर्माच्या नंतरची दुसरी भूमिका उपासना. उपासना म्हणजे लेख. ती ज्ञाना इतकी स्वतंत्र नाही, पण कर्मा इतकी बंधनात नाही. लेखीमध्ये आणि सुनेमध्ये हा फरक आहे. सुनेला कुठं जायचं झालं तर सासूला विचारून जावं लागतं, आणि लेकीला कुठं जायचं असलं तर तीही मोकळी सोडली नसती, तिनं आईला सांगून जावं लागतं. विचारून जाण्यामध्ये सांगून जाण्यामध्ये काय फरक आहे? विचारून जाण्यामध्ये होकाराची अपेक्षा आहे आणि सांगून जाण्यामध्ये होकार गृहीत धरलेला आहे. आता सासूबाई माझ्या माहेरची माणसं आले, जाऊन भेटून येऊ का? हो हो, तुझे रोजच माहेरचे येतील, काही गरज नाही. नाही परवानगी मिळाली
नामाचं ज्ञान करणार. ज्ञान तर दोन प्रकारचं आहे, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. कारण का बंध दोन प्रकारचे, आवरण दोन प्रकारचे, आभानापादक आवरण, असत्वपादक आवरण. म्हणून ज्ञाने दोन प्रकारचे, परोक्ष आणि अपरोक्ष. मग कृष्णाचं सुद्धा चरित्र दोन प्रकारातच आहे.
होई म्हणली. उघड जावं वाटते, खणखण हाना वाटते, पण आपल्याला सत्ता नाही. खरं पाहायला गेलं तर मी बिन लग्नाचा राहिलो त्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे. अटल बिहारी वाजपेयी बिन लग्नाचे पंतप्रधान झाले. अब्दुल कलाम बिन लग्नाचा राष्ट्रपती झाला. नरेंद्र मोदी बिन लग्नाचे मुख्यमंत्री झाले गुजरातचे. उमा भारती बिन लग्नाची मुख्यमंत्री झाली. जयललिता मुख्यमंत्री झाली. तसं मला वाटलं महाराष्ट्रामध्ये कोणी बिन लग्नाचा पाहिजे असलं तर आपण राहू. पण दादा गेल्या, दसम्या गेल्या, विनोदाचा भाग सोडून त्यांनी कशाचा भगवंताच्या नाचण्यामध्ये, भगवंताच्या रांगण्यामध्ये, भगवंताच्या बोलण्यामध्ये एक चरित्राचा अलौकिक भाग. देव कसा रांगत होता. दोन्ही तळवे डावा गुडगा उजवा तळपाय रांगत रंगणे, दोन्ही तळवे टेकलेले. डावा गुडगा टेकलाय, उजवा तळपाय टेकलाय. डावा गुडगा म्हणून शब्द आहे. उजवा गुडगा नाही, डावा गुडगा. उजवा तळपाय, डावा तळपाय नाही. एकच हात जमिनीवर नाही, दोन्ही तळवे तळहात दोन्ही टेकलेले. ही प्रथमे पाप जास्त झाल्यामुळे ब्रह्मदेवाकडे गायचं रूप घेऊन रडत गेली होती. गौर भूप अशुमुखी किन्ना वदना क्रंदंती कर्ण विभो क्रांता बोली भारेन ब्रह्मांडम शरणम ययो. त्यावेळेस त्या पृथ्वीला सांगितलं तुझा भार उतरण्याकरता मी येतो. आजही एखाद्या माणसाला दुःख झाल्यावर सांत्वन करायचं असेल, सहानुभूती दाखवायची असेल तर मनुष्य त्याच्या तोंडावर किंवा पाठीवरून हात फिरवतो. दोन्ही डावा गुडगा उजवा तळपाय. त्या तळपायावर सामुद्रिक चिन्ह आहे. ध्वज वज्र अंकुश ऊर्ध्व एका सुदर्शन चक्र पद्म आणि जव. पायावरून भविष्य सांगण्यात येतं. ज्या माणसाचा पाय जमिनीवर सपाट पडतो तो भाबड्यावरतीचा असतो, कानाचा कच्चा असतो, चालीवर विश्वास ठेवणारा असतो. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर बोट, पंजा आणि टाच चिटकते तो मनुष्य सगळ्याच ऐकतो पण मनातलं सोडित नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाचे बोट विषम दिशेला वाकडे तिकडे असतात तो कर्मदरिद्री असतो. स्वतःही सुखी राहत नाही, ज्याच्या जवळ राहील त्यालाही सुख लागू देत नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळचं पहिलं बोट अंगठ्यापेक्षा किंचित लांब असतं तो मनुष्य समंजस, कोणाच्या आद्यात मध्यात न जाणारा पण स्वार्थ धरणारा असतो. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर अंगठ्याजवळचं पहिलं बोट अंगठ्या इतकंच किंवा अंगठ्यापेक्षा कमी असतं तो मनुष्य हेकाडी, तरकटी, थोडा भांडकुदळ आणि हेकेखोर असतो. त्याचं बाकीच्याचं पटत नाही. योगायोगानं ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाची करंगडी अशी आदर राहते, जमिनीला चिटकत नाही, तो मनुष्य आतल्या गाठीचा, स्वार्थी, बैमान होणारा, विश्वास न ठेवण्यासारखा असतो. ज्या माणसाचा पाय जमिनीवर यांनी तर बारकाईनं माझीच करंगडी बघितली. उघडीकर बैमानी माझीच करंगडी. आणि असे जे चिन्ह होते त्याच्या पायावर ध्वज वज्र अंकुश ऊर्ध्व रेखा सुदर्शन चक्र पद्म आणि जव, त्या पावलानं भगवान रांगून काय करू लागला. रांगत रंगणे
मधवी सून आहे. तिला सद्गुरु माऊलीच्या मुखातून निघालेल्या महावाक्याच्या बीजाक्षरानं बोध नावाचा पुत्र होता. त्यावेळेस कृष्ण आला. 2 दिवस माणूस बसलो होतो मांडीला शिजू. आम्हाला वाटलं बाळ आलंय, लेकरू आलंय, मांडीवर बसेल, गोळ्या बिस्किट चॉकलेट मागत राहणारे कोणी संशय घेत नाही. म्हणून आम्ही बघितलं तर अचानक जवळ गेलं, पोटावून हात फिरवून होते. गोळण मावशी कशानं सुजलं पोट, पोट का मोठं दिसायला. तिनं सरळ सांगितलं, कृष्णा विनाकारण मोठं नाही, मी गरोदर. गरोदर म्हणजे काय, मध्ये काय असतं. तिनं सरळ सांगितलं, मध्ये बाळ असतं. म्हणजे नाही, पुष्कळ लोक असे बोध नाही झालेला पण सोंग करतात बोधाचं, परमार्थाचं सोंग करणारे असतात. मग त्यांचं पोट कसं आहे, चिरगुटे घालून वाढविले पोट गरभार बोभाट जनामध्ये. जगामध्ये फक्त गरभार गरभार, पण मध्ये काहीच नाही. आता तुमच्या इकडलं मला माहित नाही, पण बाबा आमच्या इकडे पुष्कळ लोक त्या गुजरात मध्ये भावनगरला त्या पार्वती अम्माकडे जात होती. तिनं म्हणतात बर का, तिनं पोटावर हात फिरवले की लेकरू बाळ होत होत. आमच्या राम महाराजांनी मला सांगितलं, दादा तुम्हाला तरी पोसायला कोण नाही, लग्नाचं नाही, तुमचंच पोट कोणीतरी पाहिजे ना जीवाला आधार. खरं खोटं देव जाणे, पण आमच्या गावातलं एक जोडपं गेलं. म्हणलं तात्या कुठं चालला, म्हणजे भावनगरला ती पार्वती अम्मा लेकरू देते. तिकडून आल्यावर म्हणलं काकू काय म्हणली ती पार्वती. काय नाही, तिने सांगितलं उन्हात जायचं नाही, वजन उचलायचं नाही, शेतातलं काम करायचं नाही, सकाळी दूध संध्याकाळी दूध, चहा प्यायचा नाही, मग वाटणाचं खायचं नाही, काळं तिकड खायचं नाही, पोटावर हात फिरून सांगितलं दवाखान्यात जायचं नाही, तपासणी करायची नाही, गर्भजल परीक्षा करायची नाही. आणि कोणी म्हणलं सकाळी सफरचंद खायची, केळी खायची, फळ खायची, पद्धतशीर खायचं, बदामाचा शिरा खायचा. आता महाराज त्या चांगल्या खाण्यानं अजिबात शेतातून झाल्यामुळे तब्येत चांगली सुरू. मी म्हणलं मग काकू कितवा महिना आहे, ती म्हणली 27वा. मी म्हणलं काय तुझ्या पोटी सुखादेव येणार आहेत का सुखाचे, 27 महिना. जबरदस्तीनं नेलं मला दवाखान्यात आणि तपासणी केली तर काही नाही म्हणले, चांगलं चुंगलं खाल्ल्यामुळं तब्येत सुधारली. असे पुष्कळ जण ढोंग करतात बोधाचं गरोदरपणाचं. नो हे भक्त खरा परी झाला से चिरगुटे घालवले वाढविले पोट गरबार बोभाट जनामध्ये. भागवताचा मूळ भाग पाहत असताना धुंदुकारीची माता धुंदुली आत्मदेवाची पत्नी, हिला सुद्धा सांगितलं बहिणीनं लेकरू मी देते, पण तू नुसतं गरोदरपणाचं सोंग कर. आणि मग धोका झाला. तसं तिनं झिडकारून लावलं. खरी सेवा होती झिडकारून लावलं. त्याच्यानंतर एका गवळणीला सांगितलं, बाई तुझ्या लेकरानं आमच्या इथलं म्हातारच मारायची वेळ आणली. कधी
बाधित होतो. देहोहम जातो चिदानंद रूप शिवोहम शिवोम येतं. आम्ही त्याला सावध केलं. शेट यशोदा माऊलीला वाईट वाटलं आणि यशोदेनं सांगितलं, मी माझ्या कृष्णाला आवडते, तुम्ही तुमचं सांभाळा. विसर गोळा तीही विसरली आणि
कुऱ्हाडला बरोबर रक्त निघू लागलं, आग होऊ लागली. मी स्वप्नातच त्या कुऱ्हाडीच्या घावानं इतका वेड्यासारखा ओरडत होतो. अरे बापरे, किती मोठी जखम झाली, पाय तुटण्याची भीती, रक्तबंबाळ झालं. आयोडीन आणा, डॉक्टरला सांगा, पट्टी बांधा. आणि शेजारच्या माणसानं मला उठवलं. दादा काय झालं ओरडायला? आता मला सांगा, पुन्हा पट्टी बांधायची, औषध घ्यायची, बेंजळीन आयोडीन लावण्याची, इंजेक्शन घेण्याची गरज आहे का? स्वप्नेची आधाया ओखदचे ओची धनंजय, तुम्ही जागे झाला आणि स्वप्नेचे चेले पहिलं मार लागलेला वगैरे ते स्वप्न ते विसरलं हे आता तिसरं माणूस दारू पेल्यावर एक विसरतो. दारू पेली की त्याला काय विचार करावे काहीच कळत नाही. रात्रीची वेळ फुल पिलेलं होतं, त्याला चालता येईना. 16 फुटाचा रस्ता बेजिम खेळू लागला, इकडून तिकडून त्याच्या त्या वागण्याकडे बघून कुत्रे भुंकू लागले. ते असं इकडं तिकडं चालू लागले, कुत्रे भुंकू लागले, वीज कडकडू लागले, झिमझिम पाऊस येऊ लागला. आणि मग त्यानं बोलायला सुरुवात केली. कमाल आहे म्हणला, गावच्या माणसाला ओळख येत नाही कसले कुत्रे. एक कुत्रे आहे, पुन्हा गावचं माणूस सोळा आल्यावर कुठे बसता रे म्हणले गपचूप. आणि ओळखीचे माणसं गावातल्या माणसाला भुकतात, त्याला घ्यायला असं म्हणलं. आणि रोडच्या कडेला ते किलोमीटर लिहिलेलं दगड गाडलेलं असतंय ना, ते उचलू लागलं. आता ते गाडलेला दगड निघल का? आणि मग ते उपटून काही उपटून म्हणा कमाल इथल्या लोकांची. कुत्रे मोकळे सोडले, दगड बांधून ठेवले, आमची फजिती म्हणून फ्लॅश कॅमेऱ्याने फोटो काढायले. आता वर वीज कडकडले की ते चमकत आहे, त्यांना वाटलं फोटोच काढायचे. आता ह्याचे विचार, वस्तुस्थितीची परिस्थिती त्याच्याशी लागू आहे का? नाही, तो बोलताय. आणखी एक गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा जास्त समाधान देणारं जर मिळालं तर पहिल्याचा विसर पडतो. म्हणून शब्द आहे, आपुलियाचा विसर होता गोविंद कळा होते. आपल्याला आहे त्याच्यापेक्षा चांगलं मिळालं की पहिल्याचा विसर पडतो. तसं विषय सुखबाई बापुडे दीक्षी, विषयाचं सुख विसरून गेले म्हणून गोरस म्हणजे विषय देचने आई हात या पण विषयाचा त्याग करण्याकरता आलो. मग बोललोत का बोललोत? मै भूली गरजन. आपलं घरी जायचा रस्ता कधी बोलतो का कोण? पण ही बोलली कारण इंद्रिय माझे नाही, देह माझा नाही. न म्हणा देह माझा ऐसा, या बोधावर गेल्यावर बोलता येतं, देव माझा म्हणल्यावर बोलता येतं. पण भुलण्याकरता तुम्हाला कारण काय? गाठझोप लागली होती, अज्ञानदशा, डोक्यावर परिणाम झाला, दारू केली, कशामुळं बोलला? विनाकारण तर बोलत नाही. मग बोलण्याचं कारण कोणतं? अभंगाच्या दुसऱ्या Oh
सबही विसरू देखे गोपाल. गोपाल देखे सबही विसरू, सगळंच विसरून गेले भगवंताला बघितल्यावर. कारण भगवंताचं दर्शन असं आहे की सगळ्याचा विसर पडतो. महाराज तुम्ही मला सावध केलं, मी घरी जायचा रस्ता विसरून गेलो. तुकोबाराय म्हणले चल तुला घरापर्यंत मी पोहोचवतो. कारण मार्ग चुकले विदेशी एकले तयावरी झाली दिशा बोली हती दरोनिया पावविले घरा. त्यांच्या उपकारा काय द्यावे, वाट गावी त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित. चल तुला भगवंताचं दर्शन झाल्यामुळं तुका म्हणे डोळा, डोळ्यामध्ये भगवत दर्शन असल्यामुळं तिनं हाताला धरून असा पाऊल उचलला. कहा पगडा हो देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. जळीस्थळी काष्टी पाशानी सगळीकडे आत हरी बाहेर हरी, हरिणे घरी कोंडले, हरिणे कामा घातला चिरा चित्तमरा मुकविले. पाऊल कसा टाकू, खाली कृष्ण दिसतोय, आत बाहेर कृष्ण दिसतोय, सगळीकडे तुला कृष्ण दिसतोय. मग सगळीकडे तुला कृष्ण दिसतो तर का दिसतो? कारण आयम आत्मा ब्रह्म, संपूर्ण ब्रह्मानं भरून गेलेलं जगत आहे. सभूमी विश्व तो व्रतवाक्य तिष्ठ दशांगुलम. हरी हा व्यापक सर्वगत हातव मुख्यत्वे वेदांत. मुख्य वेदांत भगवंत सगळीकडे भरून उरलेला आहे. असं मग तुकोबाराय म्हणले तुला चलायला का नको, वरच का पाऊल उचलून ठेवलास? पाऊल कसा टाकू, खाली मला जमिनीमध्ये कृष्ण दिसतोय. मग तुला क्या बात आहे, जिकडे पाहावे तिकडे हरी. मग त्या हरीशिवाय दुसरं नाही. सगळीकडे जिकडं पाहताल तिकडं जर जळीस्थळी काष्टी पाशाने तुम्हाला देव दिसतो. तर तुकोबारायनं तिला, जगद्गुरु तुकोबाराय असल्यामुळे त्यांनी उपदेश केला, तुला सगळीकडे देव दिसतो, मग तू देव नाहीस का? त्याला तत्त्वम असि, तू ते आहेस असा उपदेश केल्याबरोबर तिच्या डोक्यातला जो भ्रम होता, मोह होता, तो निघून गेला. आणि म्हणून ती म्हणते हो तो थकित भैरे तुका. भैरे, बहिरे नाही. बहिरे म्हणजे कानाला ऐकू येत नाही, आणि बहिरे म्हणजे हो झाली रे, मी चकित झाले, हो तो थकित भैरे तुका. झाले का भागारे सब मन का धोका. तसं मनातला धोका घालण्याकरता आपण कीर्तन भजनात येत असतो बरं का, दुसरं कशा करता येत नाही. तुम्हाला असं वाटू देऊ नका कीर्तनाला गेलो काही गठोड सापड. नाही नाही, फक्त एकच आहे, तुमचे तुम्हाला तुम्ही कोण आहे हे कळतं. को हम कथमिदम गातम कर को वै कर्ता से विद्यते, को अहम कथमिदम जातम को वै कर्ता से विद्यते, उपादान किमस्ति हम विचारम सोयम दृष्टा. हा विचार कीर्तनामध्ये विचार वाचून न सदी पविजे समाधान, म्हणून तेने सदाचित्ता समाधान विचार वाचून. असं समाधान मिळवण्याकरता त्या कृष्णाचं चरित्र, तिला सगळीकडे देव दिसला, आपल्या स्वतःमध्ये देव दिसला, आत हरी बाहेर हरी. आणि तिच्या मनातला धोका निघून गेला. धोका डोळ्यात नसतो, धोका शरीरात नसतो, धोका मनात असतो. कारण मन एव मनुष्याना कारण बंध मोक्ष. सुखाला दुःखाला कारणीभूत मन आहे, म्हणून त्या मनातला धोका निघून गेला. का मनातला मोह निघून गेला? कारण ज्याला आपण पाहिलं तो कोण होता? मन मोहन पुरलीवा. मोहन या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. मोहन नसलेला तो मोहन, मोहून टाकणारा तो मोहन, मद नसलेला तो मदन. हे आपल्याकडे नाव आहे. अहमद मोहम्मद तिकडे नाव आहे. त्याच्यामुळं विचार करायला पाहिजे. योगा योगानं तसा कान्हारे मन मोहन लाल, तो कान्हा मनाला मोहून टाकणारा असल्यामुळं, मनाचा मोह घालवणारा असल्यामुळं त्याचं दर्शन झालं. दर्शन झाल्याबरोबर भागारे सर्व मन का धोका. आता थोडासा काल्याचा प्रसंग सांगायचा आणि आपले परंपरेप्रमाणे फार मला वाटतं, फार म्हणजे मामांच्या काळापासून त्याच्या अगोदर पासून सत्ता म्हटल्यानंतर, कारण बाबांनी आताच आठवण काढली होती
मामानं 1952 या ठिकाणी कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र हा अभंग काल्याच्या कीर्तनाकरता घेतला होता. मग मी माझं भाग्य समजतो की ज्यांची सेवा करून मला हे कौतुकाचं स्थान मिळालं त्यांच्या जागेवर उभा राहण्याचं भाग्य मला बाबाने दिलं. आणि त्या सेवेमधून तुम्ही काय घ्यायचं? मंथुनी नवनीता तैसे हे अनंता वाया व्यर्थ कथा सांगी मा. म्हणून जे विनोदाकरता दृष्टांताकरता सांगितलेले ते बाजूला काढायचं, सिद्धांत आपल्या लक्षात घ्यायचा, मुख्य भजन लक्षात घ्यायचं, त्या परमात्म्याचं चिंतन लक्षात घ्यायचं. एकदा टाळी वाजवा म्हणून उरलेल्या थोड्या वेळामध्ये बाकीचा विषय. विढोबा यशोदेनं कृष्णाला रानात पाठवलंय. भगवान या 5 वनामध्ये जायचं, कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन आणि वृंदावन. वृंदावनामध्ये यमुनेच्या काठावर कदंब नावाचं झाड, त्या झाडाखाली भगवान थांबायचे. आणि भगवान निघाल्यानंतर दिवसभर कृष्ण दिसणार नाही म्हणून यशोदेचं अंतःकरण किती तळमळ करायचं. जवळीच खेळा जाऊ नका दूरी, स्वरामध्ये यशोदेनं करत आणि भगवान मूर्ती साहेब मुकुट नाना प्रकारच्या शिंगाने उदाटी बासरी वाजवीत पुढे निघायचा. त्याची बासरी ऐकून गाई वासरं मागे निघायची. म्हणून उत्तर प्रदेशामध्ये गाई राखणाऱ्याला गोपाळ किंवा गोवळा म्हणतात. गाई वळणाऱ्याला, गाई पाळणाऱ्याला गोपाळ किंवा गोवळा. आपल्याकडे गाई राखणाऱ्याला भागवत महाराज काय म्हणतात? गुराखी. आपल्याकडे गाई राखणाऱ्याला गुराखी का म्हणायचं? त्याचं कारण जो इंद्रियाच्या मागं धावतो, इंद्रियाचे व्यसन सोडू शकत नाही, त्याला गुराखी म्हणतात. आणि इंद्रिय ज्याच्या मागं धावतात आणि इंद्रिय ज्याला ताब्यात घेता येतात त्याला गोपाळ म्हणतात, गोवळा म्हणतात. असा भगवंतानं पेंद्या सुद्धा नेवडच्या वाकुड्या बोगड्या, चला गाई वळा कंटाळून गेलेले गोपाळ म्हणले, देवा तू एकदा वळ, तू का म्हणे धावे मग अवघी भरवी. भगवंतानं बासरी वाजवली, सगळ्या गाई एकत्र आल्या, खेळ मांडला. आणि तो खेळ मोडण्याकरता भूक लागली म्हणून पितांबर आपला ठेवला. सगळ्या भक्ताच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या कशा वाटल्या ते तुकोबाराया आणि शास्त्रामध्ये सांगतात. पण शुकदेवजी राजा परीक्षितला दशमस्कंदामध्ये श्रीमद भागवत महापुराणाच्या मध्ये वर्णन करून सांगतो. बिभ्रत वेणुं जठरपटयोः शृंगवेधरे च कक्षे वामे पाणो मशृणकवलं तत्फलान्यम्बुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोकानि विशति भुभुजे यज्ञभुग्बालकी ज्ञानेश्वर. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे संपूर्ण कार्यभाग होईल. संप्रदायाला थोडासा इतके वेळ बसलात ना, माझी फुकट बडबड ऐकण्याकरता बसलात ना, पुढील काम सुद्धा अतिशय महत्वाचे. पुरुष मंडळी, पुरुष म्हणजे कळले का? बाया नसलेले, दोन्ही हात. अरे क्या बात आहे, वा वा. अरे बघा तेवढ्या छोट्या लेकराला सुद्धा कळलं की आपण गडी आहे, बाया माणसं नाही. वा वा वा. सगळ्यांनी हात वर केले. काही जणांना फुल केले, काही जणांना हात केले, काही जण इतके वर हात केले का? चला 2 सेकंद. मृदंग जास्त जोरात वाजतात का टाळकरीचा जोर जास्त होतो का आपल्या टाळ्याचा? तो कोण करायचं भजन 2
पुढे जायचंय. तुम्ही जी शांत चित्तानं बसलात त्याबद्दल एकच वाक्य बोलतो, माझी सेवा समाप्त करतो. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं करता.